सरळ सेवा एक्झाममध्ये 2026ला प्रचंड मोठे बदल होत आहेत आणि हे जे बदल आहेत ह्या बदलामध्ये विद्यार्थ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न की सरळ सेवा पॅटर्नमध्ये नेमक्या कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि यातली कोणती पदं ही MPSCच्या माध्यमातनं आणि कोणती पदं IBPS TCSच्या माध्यमातनं 2026 मध्ये भरली जाणार आहेत. आणि ही गोष्ट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, का तर तुमचा जो हा प्रश्न आहे अत्यंत योग्य आहे. का तर अभ्यासाच्या प्लॅनिंगला, तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या प्लॅनिंगला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर मग उगं काहीतरी अंधारात तेल चालवल्यासारखा फायदा होत नसतो. म्हणून ध्यानात घ्या की कोणत्या एक्झाम सरळ सेवेच्या माध्यमातून आहेत आणि त्यातल्या कोणत्या MPSC आणि कोणत्या एक्झाम ह्या ठिकाणी IBPS TCSच्या माध्यमातून होणार. तर बघूयात. तर पहिला मुद्दा बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे की नेमकी पदं कोणती आहेत, त्यांची पात्रता काय असतं, परीक्षा कशी कोण घेऊ शकतं, अभ्यासक्रम साधारणतः कसा असतो आणि निवडीची संधी किती असते. तर यामध्ये पहिले 3 पॉइंट आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करू, का तर चौथ्या पॉइंटसाठी स्वतंत्र असा व्हिडिओ आपण बनवणार आहे. तर बघा, पहिला मुद्दा आपण बघूयात की सरळ सेवेच्या माध्यमातून महसूल विभागामध्ये कोणती पदं भरली जातात. आता यातलं पहिलं आहे मंडल अधिकारी, बरोबर आहे ना. मंडल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी. आता हे 2 पदं लक्षात घ्या. सगळ्यात गाजलेलं पद म्हणजे तलाठी. आता हे तलाठी नेमकं कोणाकडनं भरलं जाणार आहे, तर सध्याच्या आपण आयोगाच्या स्थितीनुसार असं बोललं जातं की हे पद MPSCच्या माध्यमातलं भरलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे त्याचा अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम आपल्याला लवकरच कळून जाईल. तलाट्यासाठी साधारणतः कोणत्या प्रकारचं ग्रॅज्युएशन असावं आणि तो जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी 18 ते 38 वयाच्या मध्ये असावा, ओपन कॅटेगरीचं. त्यानंतर मंडल अधिकारी जे आहे, आता यामध्ये आपण पाहतो मंडल अधिकाऱ्याचा विषय कसा राहतो. हे प्रमोशनचं पण पद आहे आणि डायरेक्ट पण भरलं जातं. आता याच्यामध्ये कसं कसं आहे, काय काय गोष्टी आहेत, तर ते सुद्धा MPSCच्याच माध्यमातून पद भरलं जाणार आहे. आता इथं या ठिकाणी आपण बघा, क्लर्क, लिपिक, महसूलचे लिपिक ही पद पण कशाच्या माध्यमातून, MPSC जनरल ग्रॅज्युएशन. त्याच्याबरोबर वनरक्षक, वन भरतीचं पद आहे, महसूलचं पद नव्हे. पण वनरक्षक हे जे पद आहे हे MPSC कडे जाणार का, तर नाही. ह्याची प्रक्रिया स्वतंत्ररित्या राबवली जाणार, जे आतापर्यंत राबवली जात होती त्या प्रकारे. पण महसूलचे लिपिक असू द्या, लिपिक कुठल्या डिपार्टमेंटचा असू द्या, हे लिपिक हे इथून पुढे MPSCच्या माध्यमातूनच भरले जाणार आहेत. महसूलचा असो, कृषीचा असो, नाहीतर आरोग्याचा असो, जिल्हा परिषदेचा असो, नगर परिषदेचा असो, महानगरपालिकेचा असो, ही पद कशातून भरले जाणार आहेत लिपिकची, तर इथं MPSC याला टायपिंग करून ठेवा. टायपिंग वरती जवळजवळ 60% पद हीच राहणार आहे ती. त्यामुळे टायपिंग बेसिक आहे ते तुमचं असावं. आता पुढचं बघा, कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, आता कृषी अधिकारी, कृषी सेवक. आता ही जी पद आहेत ही पद टेक्निकल पद म्हणून ओळखली जातात आणि ZPच्या अंतर्गतली पद म्हणून ओळखली जातात. आता यामध्ये अजून पद बघा, आरोग्य विभागाची जी आपण म्हणतो सरळ सेवेची, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, आरोग्य सेवक आणि मेडिकल ऑफिसर. आता ही तिन्ही जो प्रकार आहे हा प्रकार येतो टेक्निकल पद. आरोग्य विभाग हा ZPचा असू शकतो, आरोग्य विभाग नगर परिषदेचा असू शकतो, आरोग्य विभाग हा महानगरपालिकेचा असू शकतो. पण ही टेक्निकल पद आहेत, ही पण टेक्निकल आहेत. त्याच्यामुळं आयोगाचं सध्या जो सिलेबस डिले होतोय त्याचं प्रमुख कारण आहे की या पदासाठी स्वतंत्र TCS IBPS प्रणाली ठेवायची का MPSCच्या माध्यमातून कॉमन मध्ये या सगळ्याची फ्री घेऊन ह्याची प्रत्येकाची टेक्निकल टेस्ट वेगवेगळी ठेवायची. तर चर्चेनुसार असं आहे की यामध्ये जी पद आपण पाहतो ही स्पेसिफिक आहेत, ठराविक एज्युकेशनल क्वालिफिकेशनची मानली जातात. जसं फार्मासिस्ट फक्त फार्मसीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, कृषी विभाग फक्त ॲग्रीचे विद्यार्थी क्वालिफाय आहेत. तर आता आपण पाहतो की ह्या पदाचं नेमकं करणार काय, तर ही पद जनरली ध्यानात घ्या
ही स्वतंत्र राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण ही एमपीएससीच्या माध्यमात सुद्धा येऊ शकतात आणि त्याची टेक्निकल वेगळी एक्झाम हे ठेवू शकतात. का तर ह्याच्या अगोदर असं केलेलं आहे, जसं की राज्यसेवेत आपण पाहतो कृषी विभागामध्ये राज्यसेवेला प्री कॉमन आहे, मेन्स वेगळे आहे, सेम ॲज इट इज आपण पाहतो अशी पदं भरली जातात. परंतु काही ठिकाणी आता ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम बघतो बघा आपण, सेपरेट आयोगानं काढली, सेपरेट एक्झाम आहे, कोणाच्या ते मिक्स नाही. जर ही पदं रेग्युलर दरवर्षी निघतात तर ही पदं एमपीएससीतच होतात. जर ही 2-3 वर्षातनं एकदा निघत असतील तर ही सेपरेट होतात. जसं की फार्मासिस्ट रेग्युलरचं पद नाही, हे 2-3 वर्षातनं एकदा असतं, म्हणून याची एक्झाम सेपरेट होऊ शकते. पण हे एमपीएससीत जाऊ शकतं अशी शक्यता आहे. आता ही सरळ सेवेची पद आहे, ती काय सरळ सेवेची पद आहे ती. पुढे बघा, त्यानंतर जर आपण पाहायचं झालं ग्राम विकास विभाग, ग्रामसेवक, पंचायत समितीचं सचिव आणि विस्तार अधिकारी, ही पदं सरळ सरळ कुठं आहेत, एमपीएससी कडे राहणार आहेत, इथं काय डाऊट नाही. त्यानंतर शिक्षण विभाग, शिक्षण सेवक आणि शिक्षण अधिकारी. आता शिक्षण सेवक जे आहे टेट एक्झाम जे आहे, तर ह्याचं थोडंसं पोर्टल बदलण्याचा विचार सध्या सुरू आहे, त्याच्यामुळं हे पद सुद्धा एमपीएससी कडे जाण्याची शक्यता आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. शिक्षण अधिकारी ऑलरेडीच एमपीएससीच्या माध्यमातून भरलं जाते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग, हे टेक्निकल पद आहेत, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक. ह्याच्यासाठी इंजिनिअरिंगचं एज्युकेशन लागतं आणि इंजिनिअरिंगच्या एज्युकेशनमध्ये हा मुद्दा लक्षात घ्या की इंजिनिअरिंगमध्ये कसं होतं तुम्हाला सांगतो की स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे, याला कॉमन एक्झाममध्ये घेण्याची आवश्यकता भासत नाही शक्यतो. का तर आता याची टेक्निकलच एक्झाम होती, परंतु जीएस पण असतं. तर आता याचाही काय नेमका कृषीसारखा खेळ करतात का हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर सहकार विभाग, सहकार अधिकारी, लेखापाल, ही एमपीएससीच्या माध्यमातूनच भरली जाणारी पदं आहेत, एमपीएससीतूनच होणारी परीक्षा, ह्यामध्ये काय डाऊट नाही. तर या ठिकाणी लक्षात घ्या, लोकप्रिय पद तलाठी एमपीएससी कडे जाणार, ग्रामसेवक एमपीएससी कडे जाणार, कृषी सेवक एमपीएससी कडे जाण्याची शक्यता 50-50 आहे. आता यानंतर पोलीस भरती स्वतंत्र प्रक्रिया राहत असते. त्यानंतर आपण पाहतो लिपिक, हे लिपिक जे आहेत ते एमपीएससी माध्यमातून भरले जाणार आहेत. त्याच्याबरोबर आरोग्य सेवक, ह्यामध्ये याची वॅकन्सी बघून जर पदाची संख्या भरपूर आणि दरवर्षी सुटणार असं घेतलं असेल तर हे सुद्धा एमपीएससीच्या माध्यमातून भरलं जाणार. तर एमपीएससी म्हणजे हे सरळ सेवेची पद आहेत, लोकप्रिय पद आहेत. आता यामध्ये नगर परिषदेमधलं जे पद आहे, नगर परिषदेची जी बाकीची पद आहेत, ही पद वगळता कर निर्धारक आणि प्रशासकीय विभाग, हे जे पद आहे हे पद एमपीएससी कडूनच भरलं जाणार. बाकी याची गटक आणि ड ची अग्निशामक वगैरे अशी जी पदं राहतात, लॅब टेक्निशियन वगैरे, ही सेपरेट प्रणाली राबवली जाणार. तर थोडक्यात काय आहे, अतिशय लोकप्रिय पद तलाठी, कर निर्धारक, ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्य सेवक, हे पद एमपीएससी कडे जाण्याची पॉसिबिलिटी आहे आणि सरळ सेवेच्या माध्यमातून होणारी पद आहेत. ह्या संदर्भातलं जे काय मार्गदर्शन आहे, जे तुम्हाला आतापासून घ्यायचं असेल तर ही बॅच आपली ओके मध्ये आहेत. महाराष्ट्रातील खूप नामवंत अशा फॅकल्टी इथं आहेत. कोणाचंही नाव तुम्ही युट्यूबला टाका, तुम्हाला प्रत्येक माणसाचं शिकवण्याची पद्धत वगैरे सगळं लक्षात येईल. तर हा व्हिडिओ तुमच्या नक्की लक्षात आला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. नाही तर मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.